ओके, हॅलो फ्रेंड्स. सो आपण घेत होतो ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचं मेकॅनिझम आणि जे चार त्याचे पार्ट डिवाइड केले होते ॲक्च्युली सब स्टेजेस, त्यातले 2 झाले आहेत. अँड नाव थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज समवॉट क्रिटिकल. क्रिटिकल म्हटल्यापेक्षा थोडं किचकट आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं क्रिटिकल होईल. त्यामुळे हा जो पार्ट आहे हा थोडा प्रॉपरली आणि व्यवस्थितपणे एकदा दोनदा जेवढ्यांदा बघायचं असेल तेवढा बघा. आणि म्हणून थोडंसं मी पुन्हा यूट्यूब घेतो आहे. आणि आजचा जो पार्ट आहे तो आज अर्धाच होईल, कारण मला वाटतं फर्स्ट आपलं झाला ब्रिदिंग झालं होतं, सेकंड इज द एक्सटर्नल रेस्पिरेशन, अँड नाऊ थर्ड पार्ट और थर्ड स्टेज दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. सो इंटरनल रेस्पिरेशन ऑफ ह्युमन बीइंग और होल रेस्पिरेटरी सिस्टीम इज डायरेक्टली कनेक्टेड विथ ब्लड टू टिश्यू, किंवा त्या टिश्यूच्या माध्यमातून सेल म्हणतो आपण. त्या दिवशी आपण सेल लिहिलं होतं, तर सेल आणि टिश्यूचा कॉन्टॅक्ट आला आहे. सो इंटरनल रेस्पिरेशन इज सिम्पली कन्सिडर ॲज ट्रान्सफर ऑफ O2 अँड CO2 फ्रॉम ब्लड टू सेल ऑर टिश्यू. म्हणजे ब्लडमधून आता ऑक्सिजन सेल किंवा टिश्यूमध्ये जाईल आणि टिश्यू किंवा सेलमधून CO2 हा ब्लडमध्ये येईल. म्हणजे ॲक्च्युली यामध्ये 2 पार्ट येईल. तर वन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, जे आज आपलं होतं पूर्ण, आणि दुसरं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. आता ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 मध्ये पुन्हा यांनी 3 सब पार्ट केले आहेत. तर मे बी हा पूर्ण जो C पार्ट आहे याला 3 दिवसही लागू शकतात. कारण आज जरी आपलं ऑक्सिजन थोडंफार म्हणजे थोडंसं एक 90% होऊन जातं, आणि बेस्ड ऑन द ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट 2 कर्व आले आहेत, 2 इफेक्ट आले आहेत, ते सुद्धा आज होणार नाही. परंतु त्या कर्व किंवा बेस, त्या कर्व किंवा इफेक्टचा बेस आज होऊन जातो, आणि मोस्ट ऑफ द 80% आपण पार्ट आपण कव्हर करू. सो आपण स्टार्ट करतो आहे थर्ड पार्ट और थर्ड स्टेज ऑफ मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. अँड इंटरनल रेस्पिरेशन इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द ट्रान्सपोर्टेशन ऑफ O2 अँड CO2 फ्रॉम ब्लड टू टिश्यू. क्लिअर? सो ब्लडमधून ऑक्सिजन टिश्यूमध्ये जाईल आणि टिश्यूमधून CO2 ब्लडमध्ये जाईल. सो ॲक्च्युली दॅट इंटरनल रेस्पिरेशन ॲक्च्युली फर्दर डिवायडेड इंटू 2 पार्ट. वन इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2. क्लिअर? नाव सी. सो आता ब्लडचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट आहे, त्यामुळे सुरुवात ब्लडपासून करावी लागेल. सो 2 मेन कंपोनंट्स ऑफ ब्लड इन्व्हॉल्व इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस. आता कोणत्या गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन होऊन राहिलं आहे तर आपल्याला माहिती आहे CO2 आणि O2. पण या दोन्ही गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी ब्लडमधले जे 2 मेन कंपोनंट आहेत ते कोणते आहेत? सो वन इज RBC, दॅट इज रेड ब्लड सेल, ज्याच्याशी डायरेक्ट कनेक्टेड इन हिमोग्लोबिन. ओके. सो RBCचा जो मेन कंपोनंट आहे तो हिमोग्लोबिन आहे, पण आता मेन आपण तसं RBCला म्हणतो, बट ॲक्च्युली द पार्ट ऑफ RBC आयर्न कंपाऊंड इज हिमोग्लोबिन इज इन्व्हॉल्व. अँड सेकंड इज द प्लाझ्मा. तर तुम्हाला माहिती आहे ब्लडमध्ये मल्टिपल कंपोनंट्स आहेत, लाईक RBC, WBC, प्लेटलेट अँड प्लाझ्मा. सो प्लाझ्मा इज द लिक्विड पार्ट और लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू इन द ब्लड. सो जनरली ट्रान्सपोर्टेशन जे होतं त्यामध्ये ब्लडचे हे 2 मेन कंपोनंट आहे, एक तर RBC अलॉंग विथ हिमोग्लोबिन अँड सेकंड इज द प्लाझ्मा. नाउ फर्स्ट वी स्टार्ट द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आता साहजिक आहे, ऑक्सिजन रिच एअर इज इनहेल इन टू द लंग्स अँड फायनली इट इज रीच टू द ॲल्युलर सरफेस. आणि कशा पद्धतीनं गॅसेस एक्सचेंज चालतं ऑक्सिजनचं किंवा CO2चं काल आपण बघितलं. आता हा जो ऑक्सिजन आपल्या प्रत्येक ॲल्युलसमध्ये आला आहे, जो 700 मिलियन ॲल्युलस आपण घेतले होते, त्याला आपण 100% समजू. म्हणजे 100% जर ऑक्सिजन त्या ठिकाणी आलं असेल तर या 100% ऑक्सिजनचं जे ट्रान्सपोर्टेशन होतं ते 2 फॉर्ममध्ये. So now see, 3% of transportation of oxygen is normally seen in the dissolved state and it is carried out by plasma. तर 100 पैकी 3% जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन डिझॉल्व फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होते. म्हणजे हा ऑक्सिजन डिझॉल्व होतो प्लाझ्मामध्ये आणि प्लाझ्मा मग डिझॉल्व फॉर्ममध्ये याला ट्रान्सपोर्ट करतो थ्रूआउट द बॉडी, जिथे जायचं आहे तिथे. नाव रिमेनिंग 97% पार्ट ऑफ O2. So remaining 7% part of O2 have the tendency to bind with hemoglobin. That is main component of RBC. तर ॲक्च्युली हा जो हिमोग्लोबिन आहे, हा हिमोग्लोबिन 97% म्हणजे लार्जेस्ट नंबर ऑफ O2ला कॅरी करतो. नाव हिमोग्लोबिन हॅव द व्हेरी हाय ॲफिनिटी. ॲफिनिटी म्हणजे क्लोज रिलेशन किंवा त्याला अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी. सो हिमोग्लोबिन शोज व्हेरी हाय ॲफिनिटी विथ ऑक्सिजन, दिलं आहे आपण इथे. सो हेन्स हिमोग्लोबिन डायरेक्टली कनेक्टेड विथ ऑक्सिजन अँड कॅरी इट. सो 2 पार्ट महत्त्वाचे रिगार्डिंग टू द हिमोग्लोबिन. एक हा लार्जेस्ट नंबर ऑफ O2 आउट ऑफ 100% कॅरी करतो, दॅट इज 97%. नाव ॲज
hemoglobin carry that oxygen, so hemoglobin is called as respiratory carrier. म्हणजे या hemoglobinला काय म्हणतात, respiratory carrier. हा का ऑक्सिजनला घेऊन जातो आपण लिहितोय, बिकॉज दॅट hemoglobin shows the high affinity with oxygen. आता हाय एफिनिटी असल्यामुळे काय होईल, तर पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हिमोग्लोबिन हा आयर्न कंटेनिंग कंपाऊंड आहे, ज्यामध्ये जनरली एका हिमोग्लोबिन सोबत 4 Fe डायपॉझिटिव्ह आयन असतात. येस, इट इज आयर्न कंपाऊंड, सो मेड अप ऑफ आयर्न. So one hemoglobin molecule made up of 4 Fe dipositive ion, and each Fe dipositive ion have the tendency to attract one oxygen molecule. Hemoglobin बनलाय 4 Fe dipositive ion नी, आणि त्या 4 पैकी प्रत्येकाला एक एक ऑक्सिजन मॉलिक्यूल पाहिजे, असे 4 आहेत. So simply Hb, that is hemoglobin, which contains 4 Fe dipositive ion plus 4O2, that is that 4 Fe take the 4O2 and finally form the Hb4O2. म्हणजे आता Fe आपण लिहित नाही नंतर, हा जो Hb म्हणजे हिमोग्लोबिन प्लस अलॉंग विथ द 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. नाउ दॅट इज कॉल्ड एज ऑक्सीहिमोग्लोबिन. When oxygen is attached with the hemoglobin, then now that hemoglobin is called as oxyhemoglobin. Clear? Now that oxyhemoglobin is transported from lungs to tissue where it is radially dissociate to release O2. म्हणजे ॲक्च्युअली आता जसं आपण बोलतोय की 97% जो ऑक्सिजन आहे तो हिमोग्लोबिन सोबत बाउंड झाला. तो कोणत्या फॉर्ममध्ये झाला आहे, तर Hb4O2. आणि मग या Hb4O2च्या फॉर्ममध्ये दॅट ऑक्सीहिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट फ्रॉम ब्लड टू द टिश्यू. आता टिश्यूमध्ये पोहोचला, आता काय होईल, टिश्यूमध्ये पुन्हा हा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनला आणलेला आहे, तो त्याला पुन्हा रिलीज करेल इंटू टिश्यू अँड रिगार्डिंग टू सेल म्हणा होतं. सो टिश्यूवर काय होतं बघा, Hb4O2 that is oxyhemoglobin further release the 4 oxygen molecule, and that 4 oxygen molecule is now reached to the release into the tissue level. हे टिश्यूला पोहोचले. आता टिश्यू जर रेस्पिरेशन करेल तर त्या ऑक्सिजनला वापरेल, किंवा मग टिश्यूमधले जे सेल आहेत ते जर रेस्पिरेशन करतील तर मग ऑक्सिजन यूज करेल. नंतर काय होतं, दॅट इज अ सेल्युलर टाईप ऑफ रेस्पिरेशन. ओके, नाव आता खूप महत्त्वाचा पार्ट, एक शब्द आलाय, डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन डिपेंड्स अपॉन द टेन्शन. आता हा जो हिमोग्लोबिन आहे हा ऑक्सिजनला घेऊन चाललाय, कॅरी करतोय, पण याचं हे जे सॅच्युरेशन आहे, सॅच्युरेशन म्हणजे काय, तर हिमोग्लोबिननी किती ऑक्सिजन स्वतःसोबत घेतलं, हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन स्वतःसोबत कॅरी करतो आहे. द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कॅरीड बाय हिमोग्लोबिन दॅट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ सॅच्युरेशन. येस, क्लिअर? व्हॉट इज डिग्री ऑफ सॅच्युरेशन? इट इज द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय हिमोग्लोबिन or tendency of hemoglobin to carry the oxygen, that is called as degree of saturation. So that degree of saturation म्हणजे हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनला कॅरी करू शकतो किंवा कॅरी करेल, इट इज डिपेंड ऑन द टेन्शन ऑफ O2. त्याला O2चं टेन्शन म्हणतात, दॅट इज PPO2. नाउ सी हियर, व्हॉट इज PPO2? इट इज अ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. येस, इट इज अ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. क्लिअर? म्हणजे आता ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ऑक्सिजन तिथं अवेलेबल किती आहे, तो जेवढा अवेलेबल असेल तेवढं त्याचं प्रेशर वाढेल. आता इथे पार्शियल प्रेशर म्हणण्याची पद्धत आहे. पार्शियल म्हणजे हाफही होते, परंतु त्याचा अर्थ तसा घेतला नाही आहे, फक्त प्रेशर ऑफ ऑक्सिजन. म्हणजे अमाऊंट ऑफ ऑक्सिजन जास्त असेल तर हिमोग्लोबिन त्याला जास्त कॅरी करेल. पण ही जी सॅच्युरेशनची डिग्री आहे किंवा कॅरी करण्याची डिग्री आहे, यावर बरेचसे फॅक्टर अफेक्ट करतात. नाउ सी, सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन इज ऑक्सिजन इज डिपेंड ऑन द yes partial pressure of oxygen, that is called as oxygen tension. काही फॅक्ट दिले आहेत, जसं 100% ऑफ सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन इज रेअर. जसं आपण म्हणतोय किंवा 100% ऑक्सिजन ॲल्व्होलसमध्ये आलं तर हे पूर्ण 100 ते 100% ऑक्सिजन कॅरी करेल हिमोग्लोबिन, हे पॉसिबल नाही आहे, किंवा हे खूपच रेअर केस आहे. का, अगोदरच बघितलं, कारण 3% जो ऑक्सिजनचा पार्ट आहे हा डिझॉल्व फॉर्ममध्ये असतो, तो तर प्लाझ्मा घेऊन जाईल. म्हणजे कमीत कमी 97% पार्ट हा अव्हायलेबल आहे. आता 97% पार्ट म्हणजे 100% असं समजा, तर 100मधला 3 पहिलेच निघाला आहे. सो 100% ऑफ ऑक्सिजन कॅरीड बाय हिमोग्लोबिन ही कंडिशन खूपच रेअर असते, खूपच कमी असतो. नाव नेक्स्ट, सो मॅक्झिमम सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन दॅट इज अबाउट 95 to 97% इज ॲट PPO2 लेवल इन ॲल्व्होलस. मग समजा आपल्या ॲल्व्होलायमध्ये जो उरलेला 97% पार्ट आहे, कारण 3% कोणी घेतला, येस प्लाझ्मानी, तर
97 किंवा 95% पार्ट ऑक्सिजन हिमोग्लोबिन घेऊन जाऊ शकतो, पण त्याही वेळेला ॲल्व्हिओलसमध्ये 100 mm ऑफ Hg इतकं त्याचं प्रेशर पाहिजे. म्हणजे 97% ऑफ O2 म्हणजे ऑक्सिजन हा ॲप्रॉक्सिमेट 100 mm ऑफ Hg व्हॉल्यूम त्याचं असलं पाहिजे. आता थोडेसे काही टर्म्स होते ते मी आज घेतले नाही, कारण हा पार्ट राहिला असता. ते टायडल व्हॉल्यूम वगैरे वगैरे इथं आलेला आहे, तो आपण नंतर घेऊ. तर नॉर्मली आपल्या लंग्समध्ये जर 100 mm ऑफ Hg कॉलम इतकं ऑक्सिजनचं व्हॉल्यूम असेल, तेव्हा मग 95 to 97% ऑक्सिजन हिमोग्लोबिन कॅरी करू शकतो. नाव नेक्स्ट, डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज डिक्रीजेस. म्हणजे आता हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला घेऊन चालला आहे, तर ते कमी होतं, ते डिक्रीज होईल का, कसं, कुणावर डिपेंड आहे. सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज डिपेंड्स ऑन ड्रॉप इन PpO2 लेवल. तर साहजिक आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज लो, तो तेवढा अव्हायलेबलच नाही आहे, तर मग साहजिक आहे त्याची कॅरी करण्याची किंवा सॅच्युरेशनची डिग्री तर कमीच होईल ना. सो व्हेन द डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस, फर्स्ट कंडिशन ड्रॉप इन द PpO2 लेवल. इफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन ॲल्व्हिओलस इज लेस, देन डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज डिक्रीजेस. अँड दुसरं फॅक्टर आहे डिसोसिएशन ऑफ HbO2. आता डिसोसिएशन ऑफ HbO2 म्हणजे काय, तर साहजिक आहे हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजन झाला आहे, डिसोसिएशन म्हणजे ब्रेकडाऊन झालं ना. म्हणजे आता O2 जर 100 असतील तर 100 Hb मॉलिक्यूल त्याला घेऊन जातील. आता O2 जर 50 आहे तर मग उरलेला हे बा 100 मॉलिक्यूल ऑफ Hb आणि 100 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. सो 100 मॉलिक्यूल ऑफ Hb 100 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनला कॅरी करेल, बरोबर आहे. आता 100 मॉलिक्यूल ऑफ Hb आहे, हिमोग्लोबिन तर असतेच ब्लडमध्ये, बट अमाऊंट ऑफ O2 इज 50. म्हणजे 50, फक्त 50च Hb मॉलिक्यूल 50 O2ला घेऊन जातील, रिमेनिंग 50 Hb मॉलिक्यूल रिमेन्स ॲज इट इज. मग अशा वेळेला 50चं डिसोसिएशन झालं असं म्हणतात, किंवा मग तो हिमोग्लोबिन जो पुढे टिश्यूला जाऊन ऑक्सिजन रिलीज करणार आहे, तर त्याला ऑलरेडी ऑक्सिजन कमी मिळाले ॲल्व्हिओलसमध्ये, तर साहजिक आहे तर डिसोसिएशनसुद्धा काय होईल, लो होईल. सो एक फॅक्ट दिला आहे, सोपं आहे, असं कठीण नाही, की जर ऑक्सिजनची अव्हायलेबिलिटी कमी असेल तर साहजिक आहे सॅच्युरेशनची डिग्रीसुद्धा कमी होते, म्हणजे हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कॅरी करण्याची डिग्री कमी होईल. नाव फोर्थ पॉईंट, ॲट 30 mm ऑफ Hg ऑफ PpO2. आता समजा आपल्या बॉडीमध्ये खूपच कमी ऑक्सिजन आहे. आता तुम्हाला माहिती आहे बरं, आता जसं करोनामध्ये व्हेंटिलेटरवर लावतात. आता व्हेंटिलेटरवर लावलं म्हणजे ॲक्च्युली तो पेशंट या अशा ॲटमॉस्फिअर, नॉर्मल ॲटमॉस्फिअरमधून ऑक्सिजन घेऊ शकत नाही आहे. मग व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर त्यामध्ये एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ऑक्सिजन त्याला दिलं जातं. मग आता अशा पेशंटच्या बॉडीमध्ये समजा, किंवा एखाद्या वेळेला सपोज जसं आपण ट्रॅफिकमध्ये फसलो, खूप धूळ उडते आहे, खूप जास्त पोल्युशन आहे, तर अशा वेळेला तिथं ऑक्सिजनची प्रमाण कमी असते. मग ॲट दॅट कंडिशन ड्युरिंग ट्रॅफिक अवर्स म्हणा, किंवा व्हेन ॲटमॉस्फिअरिक O2 अव्हायलेबिलिटी इज लेस, आपल्या सराउंडिंगमध्येच ऑक्सिजन कमी आहे, अशा वेळेला आपण जे एअर इनहेल करू तर आपल्या लंग्समध्ये अव्हायलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन कमी असेल. सो सपोज जर ही 30 mm ऑफ Hg आहे, पहा 100 होतो तेव्हा 97 झालं. 100 असताना 97% पार्ट किंवा 95 to 97% पार्ट ऑफ ऑक्सिजन इज कॅरीड बाय हिमोग्लोबिन. बट नाव ड्यू टू सम रिझन only 30 mm of Hg of PpO2 is available, so partial pressure of oxygen is only 30 mm of Hg column. In that case only 50% saturation is there. So when only 30 mm of Hg, that partial pressure of oxygen is available, that is very less. In that case only 50% saturation, that is carrying capacity of hemoglobin is there, 50% only. So that is about some fact. डिग्री ऑफ सॅच्युरेशन कशावर डिपेंड करते, ऑक्सिजनची. ओके. अँड नाव वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट, एक कर तुम्हाला दिला आहे, तो कर आपण ॲक्च्युली उद्या घेतो आहे, पण त्यात दिलं काय आहे, त्यात हे दिलं आहे तुम्हाला, थोडंसं मी रेफरन्स सांगतो. आता XY ग्राफ तर तुम्हाला कळतोच, इथे जो Y ॲक्सिस आहे त्यावर त्यांनी घेतला आहे ऑक्सिजन PpO2, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन mm ऑफ Hg कॉलम, आणि X ॲक्सिसवर घेतला आहे हिमोग्लोबिन % ऑफ O2 सॅच्युरेशन. म्हणजे इकडे ऑक्सिजन किती अव्हायलेबल आहे ते आपण बघू, आणि इकडे हिमोग्लोबिन त्याला किती कॅरी करतो ते बघू. तर साहजिक आहे, जर राईटला आपण चाललो आहे म्हणजे अमाऊंट ऑफ ऑक्सिजन काय होते आहे, इन्क्रीज होऊन राहिलं आहे. आणि जसजसं अमाऊंट ऑफ ऑक्सिजन PpO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन्क्रीज होईल, राईट राईट, कारण राईटचा रेफरन्स आला आहे पुढे, तर इकडे हा जो कर्व आहे तो असा वर जाईल. क्लिअर. कर्व उद्या घेऊ, फक्त त्या कर्वला काय म्हणतात तो एक महत्त्वाचा पार्ट, आणि हा राईटला सरकतो किंवा डिक्रीज होतो ते आपल्याला दिलं आहे.
Now that is called as oxygen dissociation curve. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. थोडा अर्थ लक्षात घ्या. ऑक्सिजनला कॅरी करणारा हिमोग्लोबिन आहे. तो कॅरी केल्यानंतर तो टिश्यूला तिथं नेऊन देईल, म्हणजे टिश्यूवर गेल्यावर त्या ऑक्सिजनला तो रिलीज करेल. त्याला म्हणतात ऑक्सिजन डिसोसिएशन बाय हिमोग्लोबिन. म्हणजे ऑक्सिजनला घेतलं आणि आता डिसोसिएट केलं, सोडून दिलं तिथे. मग आता ऑक्सिजनचं आणि हिमोग्लोबिनचं हे जे कनेक्शन आहे ते ज्या कर्वनी दाखवतात, जो नेहमी सिग्मॉइड येतो, हा पुढचा पार्ट. सो रिलेशनशिप ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन कॅरी करण्याची. ओके, सो रिलेशनशिप ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन इज सिम्पली some represented by some curve, and that is called as that oxygen dissociation curve. So we define that word. The relationship between HbO2 saturation and oxygen tension. HbO2 saturation म्हणजे हिमोग्लोबिनला ऑक्सिजन सोबत कॅरी करण्याची टेंडन्सी, अँड ऑक्सिजन टेन्शन दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ PpO2. म्हणजे बघा रिलेशनशिपचा अर्थ इथे काय घेऊ आपण, किंवा हिमोग्लोबिनला 100% टेंडन्सी आहे ऑक्सिजनला कॅरी करण्याची, म्हणजे झाली हिमोग्लोबिनची सॅच्युरेशन ॲबिलिटी. पण अमाऊंट ऑफ ऑक्सिजन किती आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किती आहे, या दोघांचं रिलेशनशिप. म्हणजे तो घेऊन तर 100% जाऊ शकतो, पण अवेलेबल तर पाहिजे. म्हणजे कुठेतरी रिलेशनशिप तिथे आहे, कनेक्शन आहे. म्हणजे हा जरी तयार आहे पण अमाऊंट ऑफ PpO2 कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो. त्यानुसार याचं हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन कमी जास्त होईल. आणि हे कमी जास्त होणं म्हणजे जी रिलेशनशिप तिथे तयार झाली आहे ती ज्या कर्वच्या माध्यमातून दाखवतात, कमी किंवा जास्त, दॅट कर्व इज कॉल्ड ॲज येस ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. सिम्पली इट इज अ रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन, म्हणजे अमाऊंट अवेलेबिलिटी ऑफ PpO2 इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. क्लिअर. नाउ दिस ऑक्सिजन अँड हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज सिग्मॉइड. हा नेहमी सिग्मा सारखा येतो, दिसतोय आपल्याला, म्हणून त्याला सिग्मॉइड म्हटलं. असा यस सारखा शेप येतो, याला सिग्मा शेप म्हणतात तुम्ही हां फिजिक्समध्ये. सो इट इज अ सिग्मॉइड अँड शिफ्ट टुवर्ड्स राईट. आता राईट म्हणजे काय, राईटला शिफ्ट होईल म्हणजे अमाऊंट ऑफ ऑक्सिजन वाढेल. आपण कमीकडून जास्तकडे जाऊ ना, तर इथे साहजिक आहे वाय ॲक्सिसवर आपण काय बघतोय, तर बघा इथे समजा 0, 20, 40, 60, 100 अँड 80 अँड 100. तर आपण पाहिलं नाही ते बाबा 100 mm असेल तर मॅक्सिमम होतं ना. मॅक्सिमम म्हणजे झाला 97 आउट ऑफ 100, 3% हा घेऊन गेला कोण, प्लाझ्मा. अवेलेबल उरलं किती होतं, शिल्लक किती होतं, 97. तर ते 100 mm वर होतं जर अवेलेबल असेल, म्हणून राईटला शिफ्ट होतो किंवा राईटला सरकतो असं म्हटलं आहे. तो सिग्मॉइड आहे आणि हा नेहमी असा खालून वर जातो, म्हणजे राईटकडे चालला आहे, अशी त्याची एक रिलेशनशिप घेतली आहे. नाव इट शिफ्ट टुवर्ड्स राईट ड्यू टू. हा राईटला काय शिफ्ट होतो आहे, म्हणजे ॲक्च्युली कमी किंवा जास्त दोन्ही यामध्ये आला आहे. हां, सो इट इज द ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज सिग्मॉइड अँड शिफ्ट टुवर्ड्स राईट ड्यू टू फर्स्ट इन्क्रीज इन H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हा राईटला केव्हा शिफ्ट होईल तर जेव्हा H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन वाढेल. क्लिअर. पहिले 4 फॅक्टर काय आहे सांगतो, मग एक एक घेऊ. दुसरं, हा पुन्हा राईटला शिफ्ट होऊ शकतो इफ इन्क्रीज इन द PpCO2 कॉन्सन्ट्रेशन इज देअर. नाव पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड जर वाढलं तर हा राईटला शिफ्ट होईल. तिसरं, राईज इन टेम्परेचर. आता अमाऊंट ऑफ टेम्परेचर जर जास्त असेल, तर उन्हाळ्यात जसं टेम्परेचर जास्त असतं, दुसरी कंडिशन आपल्या लंग्समधलं टेम्परेचर जरी जास्त असेल तरी हा राईटला शिफ्ट होईल. अँड फोर्थ इज द राईज इन DPG दॅट इज 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट. तर या 4 गोष्टी जर असतील किंवा 4 गोष्टी जर वाढल्या तर आपला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व राईटला शिफ्ट होतो. इफ दॅट 4 कंडिशन आर राईज ऑर इन्क्रीज, फर्स्ट H पॉझिटिव्ह आयन इन्क्रीज होणं, दुसरं PpCO2 इन्क्रीज होणं, तिसरं टेम्परेचर वाढणं, किंवा चौथं DPG म्हणजे 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट नावाचा एक कंपाऊंड आहे, हा वाढेल. पण हे 4 केव्हा वाढतील, ड्युरिंग ग्लायकोलिसिस. आठवते, रेस्पिरेशन फर्स्ट मेजर स्टेप इज ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसमध्ये काय बघितलं आपण, ग्लुकोज इज कन्वर्टेड टू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट. तर ग्लायकोलिसिसच्या वेळेला जर ह्या 4 गोष्टी वाढल्या तर काय होईल, फॉर्म इन द RBC ड्युरिंग ग्लायकोलिसिस काय होईल, इट लोअर्स द O2 हिमोग्लोबिन ॲफिनिटी. शेवटी लिहितो आणि इट लोअर्स द O2 हिमोग्लोबिन ॲफिनिटी. म्हणजे हा राईटला जेव्हा शिफ्ट होईल तेव्हा नॉर्मली ऑक्सिजनची कॅपॅसिटी कमी होते असं मानलं जातं. काय वाढलं असेल तर H पॉझिटिव्ह आयन, PpCO2 कॉन्सन्ट्रेशन,
राईज इन टेम्परेचर आणि राईज इन डीपीटी. आता या चौघांचा जो ॲक्च्युअल पार्ट आहे तो आपल्याला उद्या घ्यायचा आहे. उद्याचा क्लास जसाही हो हे आजच्या आज वाचून घ्या. पार्ट थोडासा किचकट आहे. आज फक्त आपण काय घेतलं, आज आपण मेन कंपोनंट ब्लडचे घेतले. त्यानंतर ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट कसं चालतं तर 3% प्लाझ्माकडे दिलं आहे, तर 97% पार्ट हिमोग्लोबिनकडे आहे. त्यानंतर हिमोग्लोबिन कशा पद्धतीने याला कॅरी करतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन बनवतो ते आपण बघितलं. त्यानंतर डिग्री ऑफ सॅच्युरेशन बघितलं, म्हणजेच हिमोग्लोबिनची ऑक्सिजनला घेऊन जाण्याची ॲबिलिटी आपण बघितली. त्याचे काही फॅक्ट्स पाहिले की बाबा 100% तर रेअर आहे, मग 50% केव्हा असेल, त्यानंतर 97% केव्हा असेल, ते सगळं आपण बघितलं. त्यानंतर आपण घेतला ऑक्सिजन डिसोसिएशन कर, आणि हा कर राईटला जो शेप करतो तो 4 कारणामुळे, आणि हे 4ही कारणं आपल्याला आता उद्या बघायचे. एकाच दिवशी डोक्यात जाणार नाही. तसाही तो व्हिडिओ मोठा होतो आहे. आजच्या आज हा व्हिडिओ बघा आणि हे सगळं उद्याच्या व्हिडिओसाठी रेडी ठेवा. क्लिअर? काही डिफिकल्टी असेल ॲज इट इज रोजच्यासारखं मेसेज करा. ओके.